नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत। तर याचे आपल्याला काय बनवायचे आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात 5-6 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता यामध्ये मी 1 इंच आलं टाकणार आहे। हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। पहा, सगळं बारीक वाटून घेतलेलं आहे। आता आळूची पाने मी 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत। आता इथे मी 10-12 आळूची पाने घेतलेली आहेत। आता ही पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, सुकवून घेतलेली आहेत। यानंतर इथे मी बेसनचं मिश्रण बनवून घेत आहे। पहा, 1 वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे। यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची घालायची। पहा, सर्व बारीक केलेली हिरवी मिरची मी यामध्ये घातलेली आहे। आता यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घातले। तीळ घातले तरी चालतील, नाही घातले तरी चालतील, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तीळ घालू शकता, नाही घातले तरी चालतील। आता यानंतर यामध्ये चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ घालायचं आणि लागेल तेवढं पाणी घालायचं आणि ह्याचं मिश्रण बनवून घ्यायचं। जसं लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही, अगदी मध्यम सराचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। यानंतर इथे आपले बॅटर बनवून तयार झालेले आहे। आता 1 चमचा ओवा हातावर घ्यायचा आणि हातावर चोळून यामध्ये घालायचा। ओवा घातल्यामुळे आपल्या पदार्थाला चव देखील खूप छान येते। आता ओवा घालून छान असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। पहा, इथे मी हे बॅटर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही केलेलं, अगदी मीडियम सर याचं बॅटर तयार करून घेतलं आहे। छान असं सगळं एकजीव मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे। 1 चमचाभर यामध्ये पाणी घातलं आणि छान असं मिक्स करून घेत आहे, एकजीव करून घेत आहे। पहा, जेवढं लागेल तेवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे। आता इथे आपलं बेसनचं बॅटर तयार झालेलं आहे। आता इथे एक पूर्वतयारी करून ठेवायची आहे। एक चाळणी घ्यायची किंवा आपण गहू ज्या चाळणीने चाळतो ती चाळणी इथे वापरली तरी चालेल। पहा, या चाळणीला संपूर्ण तेल लावून घ्यायचं आहे। सगळीकडे इथे मी तेल लावून घेतलेलं आहे, जो की आपला जो पदार्थ आहे तो चाळणीला चिटकणार नाही, यामुळे मी सगळ्या चाळणीला या पद्धतीने तेल लावून घेत आहे। तर इथे तेल लावून झालेलं आहे। त्यानंतर इथे मी आळूचे पान घेतलेलं आहे। आता याला आपण बेसनचं तयार केलेलं बॅटर लावून घेऊया। पहा, या पद्धतीने थोडं थोडं करत सगळीकडे आपण बेसनचं बॅटर यामध्ये लावून घेणार आहे। बॅटर लावून तयार झालेलं आहे। आता यावर एक आळूचं पान लावायचं आणि याचा रोल बनवून घ्यायचा। याला फोल्ड करून रोल याचा बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही कशा पद्धतीने आळू बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या घरगुती रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता याच पद्धतीने इथे मी सगळे आळू सेट करून घेतलेले आहेत। पहा, इथे आपले 6 ते 7 आळू तयार झालेले आहेत। यानंतर मी इथे गॅसवर 1-1.5 तांब्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी गरम करण्यास ठेवू शकता। आता यावर चाळणी ठेवायची आणि प्लेट झाकून याला 15 ते 20 मिनिटं बारीक गॅसवर छान असं वाफलून द्यायचं आहे। पहा, आता यावर प्लेट झाकून ठेवली आणि याला 15 ते 20 मिनिटं छान असं वाफलून द्यायचं। आता 15 ते 20 मिनिटं याला वाफवून घेतलेलं आहे। पहा, आपल्या आळूच्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत। वाफवून छान अशी इथं आळू तयार झालेले आहे। आता ही आळू आपण बारीक बारीक कट करून घेऊयात। तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये आळू कट करायची आहे तेवढ्या साईजमध्ये तुम्ही आळू कट करून घेऊ शकता। मी इथे अगदी बारीक बारीक अशी आळू कट करून घेत आहे। पहा, या पद्धतीने मी इथं सगळ्या आळू कट करून घेणार आहेत। तर मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील।
आता पहा, इथे सगळ्या अळूच्या वड्या आपल्या कापून तयार झालेल्या आहेत. आता गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा छान असा गरम झाला की यावर तेल सोडून घ्यायचं आहे. इथे मी अळूच्या वड्या शॅलो फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. इथे मी शॅलो फ्राय करून घेत आहे. पहा, तेल छान असं गरम झालं की इथे अळूच्या वड्या सोडून घ्यायच्या आहेत. आता ह्या अळूच्या वड्या आपण अगदी सोनेरी कलर येईपर्यंत छान अशा परतून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. पहा, जेवढं पाहिजे तेवढंच आपण यावर अळू टाकले आणि छान असे परतून भाजून घेतलेले आहेत. याला सोनेरी कलर येईपर्यंत सगळ्या अळूच्या वड्या इथे मी भाजून घेतलेल्या आहेत. पहा, इथे आपल्या अळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत. इथे मी आमच्याकडे ज्या पद्धतीने अळूच्या वड्या बनतात त्या पद्धतीने मी इथे अळूची वडी बनवून दाखवलेली आहे. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने बनतात त्यासुद्धा मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.